नमस्कार, स्वागत आहे तुमचं इझी कुकिंगमध्ये। सध्या तुरीच्या शेंगांचा सीझन चालू आहे, तर त्यापासून आपण बरेच प्रकार बनवून त्याचा आस्वाद घेत असतो। त्यातीलच एक प्रकार म्हणजे उकडलेल्या तुरीच्या शेंगा। आमच्याकडे शेंगा असेपर्यंत ह्या बरेच वेळा उकडल्या जातात। तशा ह्या शेतातील तुरीच्या शेंगा आणलेल्या आहेत। त्यातील आपल्या पूर्ण पक्क्या झालेल्या शेंगा निवडून घ्यायच्या, छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कुकरमध्ये ह्या धुतलेल्या शेंगा घालायच्या। ह्या बुडतील इतपत पाणी घालायचं, यामध्ये मीठ जरा जास्तच पाहिजे आणि 4 ते 5 शिट्या काढून छान शिजू द्यायच्या। अगदी ज्यांना दात नाहीत अशी मंडळी सुद्धा ह्या शेंगा सहज खाऊ शकतात किंवा छोटे मुलं सुद्धा ह्या शेंगा आवडीने खातात। आमच्याकडे शेंगा असेपर्यंत ह्या बरेच वेळा बनवल्या जातात। शेंगांमध्ये मीठ घालून झालेलं आहे, आता छान उकळी आलेली आहे। आपल्याला आता झाकण लावायचं कुकरला आणि 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 10 ते 15 मिनिटात आपल्या शेंगा शिजून तयार होतील। अशा ह्या गरमागरम शेंगा खाण्यास तयार झालेल्या आहेत। आहे की नाही हिवाळी रानमेवा? नुसतं गरमागरम वाफाळलेल्या शेंगा असे त्याचे दाणे सहज निघतात, छान शिजलेले आहेत। गार झाल्यापेक्षा अशा वाफाळलेल्या शेंगा खाण्याची जास्त मजा आहे। असे दाणे सहज निघतात, स्वादिष्ट झालेले आहेत। मीठ सुद्धा अगदी व्यवस्थित आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।